नमस्कार, मी अनिश घाटपांडे. मी SPM पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकतो. इयत्ता 7वीमध्ये आहे. या स्पर्धेसाठी माझा गट क्रमांक 1 आहे आणि माझा आजचा विषय आहे अभिनव प्रयोगशील सावरकर, कविता, नाटक, कादंबरी यातून देशभक्त. तर आपल्याला माहितीच आहे की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रखर राष्ट्रवादी क्रांतिकारी म्हणून ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन व लोकमान्य टिळकांच्या आशीर्वादाने ते विद्यार्थी दशेतच राष्ट्रीय चळवळीत सहभागी झाले. पुढे ते स्वतः क्रांतिकार्यात सहभागी झाले. ते हिंदुनिष्ठ व विज्ञाननिष्ठही होते. हे त्यांच्या उद्बोधनातून व लेखणीतून समजत असे. ते उत्तम साहित्यिक होते. हा त्यांच्या व्यक्तिमत्वामधील आणखी एक पैलू. कवी, नाटककार, कादंबरीकार, गीतकार म्हणून ते सातत्याने साहित्य निर्मित करत असे. त्या सर्व साहित्यात देशभक्ती व शब्दांचे स्वातंत्र्याचे चिंतन दिसते. स्वातंत्र्य लढ्याबरोबरच ते समर्थ राष्ट्र निर्मितीचा विचार मांडण्याचा उपक्रम सुद्धा त्यांनी केला. त्यांच्या विज्ञाननिष्ठ निबंधातून त्यांनी लोकांना अद्ययावत होण्याची प्रेरणा दिली. कालबाह्य विचार सोडून नवीन संशोधन व यंत्राचे स्वागत करा असा विचार मांडला. इंग्रजी भाषेच्या गुलामगिरीतून भारतीयांचा मुक्त करण्यासाठी त्यांनी भाषा शुद्ध करण्याची चळवळ चालवली. अनेक मराठी पर्यायी शब्द निर्माण करून आपली भाषा समृद्ध करण्याचा विचार त्यांनी मांडला. ब्रिटिश सरकारने त्यांना 50 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा देऊन अंदमानच्या कारागृहात ठेवलं व तेथील दगडी भिंतीवर त्यांनी महाकाव्य लिहून आपली प्रतिभा जागृत ठेवली. हे माझी जन्मठेप हे पुस्तक लिहून ब्रिटिशांनी अन्यायकारक वागणूक दिलेली जगासमोर आणली. तेथे त्यांनी चांदोबा चांदोबा भागलास का, बेडी, मरणोन्मुख शय्येवर अशा कविता सुद्धा लिहिल्या. मी कलावंत आणि कवी आहे, पण परिस्थितीने मला राजकारणी पुरुष बनवले आहे असं स्वतः सावरकरांनी स्वतःविषयी म्हटले आहे. त्यांच्या कवितेमधून देशभक्ती, भविष्यातील दिशा, आयुष्यातील चढ उतार असे छटा दिसतात. तसेच ने मज सीने जयोस्तुथे, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा व अनादि मी अनंत मी अशा कविता स्फुरण देणाऱ्या आहेत. व श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आरती व बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा प्रेरणादायी आहे. कवितांबरोबरच समाज सुधारण्यासाठी त्यांनी विज्ञाननिष्ठ निबंध लिहिले. सर्वसामान्यांसाठी कालबाह्य दुष्ट परंपरापासून मुक्त होण्याचा आग्रह त्यांनी केला. जाती सुधारक व स्पृश्यता वर टीका केली. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कथा लिहिल्यात. त्यात भाकड कथा व खोट्या गोष्टींवर हल्ला केला. अशा साहित्यिक, कवी, विज्ञाननिष्ठ सावरकरांनी स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्ष भाग घेतला व लेखनाचे अभिनव हत्यार वापरून राष्ट्रवादी विचारांवर व समाज सुधारण्यासाठी वापरले. अशा थोर स्वातंत्र्यवीराला माझे शतशः नमन. धन्यवाद.